चिमण्या आणि मुलं, लेखिका शिरीष पै. हा ललित लेख आतला आवाज या पुस्तकातून घेतला आहे. आपल्या घरात येऊन घरटे बांधणाऱ्या चिमणा चिमणीच्या एका जोडीचे वर्णन लेखिकेने इथे किती छान केले आहे पहा. 3-4 महिन्यांपूर्वीची ही हकीकत. उजाडताच चिमण्यांची एक जोडी आमच्या घराच्या मधल्या खोलीत शिरली. भिंतीच्या प्रत्येक कोपऱ्यात जाऊन त्यांनी पंखांचा फडफडाट केला आणि भिंतीला चोची घासल्या. मला वाटलं त्यांना घरटं बांधायचं असावं, पण अर्धा तास दंगा करूनही शेवटी कुठलीच जागा त्यांच्या मनाला आली नाही. अखेरीस पंख्याच्या दांडीवर असलेल्या पोलादी वाटीच्या पोकळीतील जागा त्यांना आवडलेली दिसली. तिच्या भोवती गोल गोल फिरून त्या जागेची पुन्हा पुन्हा बारकाईनं पाहणी केली. ती जागा त्यांना सुरक्षित वाटल्यावर आळीपाळीनं त्यांनी त्या खोबणीत काड्या आणि कापूस आणून भरायला सुरुवात केली. सारा दिवस मग त्यांनी तोच उद्योग चालू ठेवला. त्यांच्या ह्या कार्यक्रमामुळं खालच्या सतरंजीवर किती कचरा पडत होता याची त्या बिचाऱ्यांना काय कल्पना. पण चिमण्या आमच्या घरात प्रथमच घरटं बांधत होत्या, त्यामुळं त्यांना हुसकून लावायचं माझ्या जीवावर आलं. शिवाय मनात आणखी एक उत्सुकता वाढली होती. या जोडीतील मादी अंडी घालील, ती अंडी उबवील, मग पिलं बाहेर पडतील. नर मादी पिलांच्या चोचीत चोच घालून त्यांना भरवतील. एक दिवस पिलांना पंख फुटतील आणि ती भुरदिशी उडून जातील. हे सारं आपल्याला मनसोक्त जवळून पाहायला मिळेल या कल्पनेनं मला आनंद वाटला. संध्याकाळी कचेरीतून मी परत आले आणि आमच्या नव्या पाहुण्यांना भेटायला मधल्या खोलीत धावले. बघते तो पंख्याच्या वरच्या खोबणीतली ती जागा कुणीतरी साफसूफ करून टाकलेली. माझं मन एकदम खट्टू झालं. बरोबर, आजच गड्याला घर साफ करायचा मी हुकूम दिला होता ना. माझे सारे बेत मनातल्या मनात विरघळले. केवढं सूक्ष्म निरीक्षण करायचं ठरवलं होतं मी. शिवाय मी मुलांनाही पक्ष्यांची माहिती प्रात्यक्षिकांसह देणार होते. पण आता काय, सारंच फिसकटलं होतं. मी निराश झाले, तरी चिमण्या मात्र निराश झाल्या नव्हत्या. त्यांच्या चिवचिवाटात पूर्वीचाच उत्साह भरला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी पुन्हा नव्या दमानं जागा शोधायला प्रारंभ केला. एकूण आमचं घर त्यांना पसंत होतं आणि ते त्यांना सोडायचं नव्हतं. पंखांचा फडफडाट करत आणि चिवचिवाटानं घर डोक्यावर घेत त्या आमच्या खोल्यातून सारख्या भिरभिरत होत्या. मुलं त्यांच्या मागं त्यांना हुसकावत धावत होती आणि मी त्यांना मुक्या प्राण्यांना असा त्रास देऊ नये असं सांगत त्यांच्या मागं फिरत होते. शेवटी शौचकूपामधल्या फुटक्या झडपेच्या आणि खिडकीवरील जाळीच्या दरम्यानची पोकळ जागा त्यांना एकदाची पसंत पडली. त्या भराभर काड्या, चिंध्या, पाचोळा, गुंतवळ, कापूस इत्यादी वस्तू आणून तिथं भरत होत्या आणि मी मुलांना ते घरटं बांधण्याचं काम दाखवत होते. चिमण्या आपल्या कामात मोठ्या रंगून गेल्या होत्या. एकूण या चिमण्यांचं बस्तान आमच्या बिराडी नीट बसेल या समाधानात आम्ही होतो. घरट्याच्या बांधकामावर देखरेख ठेवण्याचा आमचा उत्साह 2-3 दिवसच टिकला. मग रोजच्या व्यवहारात आम्ही गुंतलो. एके दिवशी अचानक माझं लक्ष त्या घरट्याकडं गेलं. अरे बापरे, चिमण्यांनी चांगलं आडवच्या आडवं घरटं तयार केलं होतं. माझी चाहूल लागताच चिवताई घरट्यातून बाहेर सटकल्या आणि भुरदिशी उडून गेल्या. एकूण अंडीही घालून झाली होती. तर आता पिलांच्या जन्माकडं माझं लक्ष लागून राहिलं. एका सकाळी माझा मोठा मुलगा मला ओढत ओढत नेत म्हणाला, अगं आई आई, चिमणीची पिलं किलबिलत आहेत बघ. मी पाहिलं तो काय, खरंच की घरट्यामध्ये कोवळ्या स्वरात पिलांचा चिवचिवाट चालला होता. चिमणानी चिमणी मधून मधून चोचीतून काहीतरी आणून पिलांना भरवत होती. पण चिमण्यांनी ते घर असं काही विचित्र बांधलं होतं की आतल्या घडामोडींचा
बाहेर कुणाला पत्ता लागत नव्हता. मुलांना ती पाखरं पिलांना कशी भरवतात ते दाखवणार होते. पण माझा विरस झाला. शेवटी मीच घरट्यात डोकावून पाहिलं, पण घरट्याचं तोंड बाहेरच्या बाजूला असल्यानं काही दिसेना. शेवटी कंटाळून मी खाली उतरले आणि चिमण्यांचा नाद सोडून दिला. असे किती दिवस गेले कुणास ठाऊक. आठवण झाली म्हणून एक दिवस पाहिलं. घरटं ओकोबोको पडलं होतं. चहूकडं शांत होतं. ह्या वेड्या पिलांना पंख फुटले कधी, ती उडून गेली कधी, सारंच बघायचं राहून गेलं. आज पुन्हा चिमण्या घरात शिरल्या आहेत. त्या पूर्वीच्याच चिमण्या नसतील ना, कुणास ठाऊक. फिरून आज त्या उगवल्या आहेत. घरात त्यांच्या चिवचिवाटानं पुन्हा एक नवं चैतन्य निर्माण केलं आहे. मुलांना कोण आनंद झाला आहे.